नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण बोलतो पण आपलं बोलणं लोकांच्या मनावर किती प्रभाव टाकतं हे अत्यंत महत्वाचं असतं. याचा विचार खरं तुम्ही केलाय का? काही लोक दोन शब्द बोलूनही लक्ष वेधून घेतात, तर काही जास्त बोलून देखील आपला प्रभाव निर्माण करू शकत नाही. तर मित्रांनो, मग असं का होतं? कारण प्रभावी बोलणं हे फक्त शब्दांवरती नसतं, तर ते मन, विचार आणि सवयींवर अवलंबून असतं. म्हणूनच मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बोलताना आपला दमदार प्रभाव कसा निर्माण करायचा आणि त्यासाठी लागणारे 21 जबरदस्त उपयोगी मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना सांगेल, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालन आणि उत्तम वक्ता जर व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला मित्रांनो आता सबस्क्राईब करा. कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला मोफत आणि घर बसल्या केलं जातं, तेही 0 रुपयात. व्हिडिओला सुरुवात करतोय मित्रांनो. हा संपूर्ण भाग लक्षपूर्वक ऐका. एक तरी मुद्दा तुमचं व्यक्तिमत्व बदलू शकतो याची 100% गॅरंटी या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. मित्रांनो, विचार आला की लगेच कृती करा. कृतीमुळे आपला आत्मविश्वास वाढतो. 5. एका गोष्टीवरती जास्त विचार करत बसू नका, कारण जास्त विचार तुमचा प्रभाव कमी करण्याचं काम करत असतो. जे नियंत्रण नाही ते सोडा, मन शांत ठेवा आणि लक्ष वाढवा. 8. दिवसातील 3 महत्वाची कामे ठरवा. स्पष्टता व्यक्तिमत्व ठसठशीत करण्याचं काम करत असते. 9. सर्वात महत्वाचा आहे, बोलताना आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी तुम्ही दैनंदिन जीवनातील अर्थात आपला मोबाईलचा जो स्क्रीन टाइम आहे तो मर्यादित ठेवा. म्हणजे काय होईल? विचलन कमी, म्हणजे तुमचा प्रभाव जास्त निर्माण होईल. पुढील 10. झोपण्यापूर्वी पडदा टाळा, म्हणजे शांत मनानं बोलणं अधिक प्रभावी होत असतं. 11. रोज 10 मिनिटे शांत बसा. आवाज आणि विचार संतुलित राहतात. 13. नकारात्मक विचार आला की सकारात्मक कृती करा. ऊर्जा सकारात्मक कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. 14. रिकाम बसू नका. सतत कृती करत राहिल्यानं तुमचा आत्मविश्वास वाढतो, त्यासाठी रिकाम बसू नका. 15. काय होईल यापेक्षा आता आपल्याला काय करायचंय याचा विचार करा, म्हणजे आपली निर्णय क्षमता वाढत असते. 16. कमी बोला पण अर्थपूर्ण बोला. सर्वात महत्वाचा आहे, शब्दांमध्ये ताकद निर्माण होत असते. 17. अनावश्यक लोकांपासून अंतर ठेवा. लक्ष आणि आपला प्रभाव टिकत असतो. 18. दिवसातून एकदा मन मोकळं करा, विचार स्पष्ट होतात. 19. परिपूर्णतेचा हट्ट सोडा, प्रगती पकडा. नैसर्गिक बोलणं जास्त प्रभावी ठरत असतं. 20. प्रत्येक गोष्टींवर प्रतिक्रिया देत बसू नका. शांतता ही सर्वात मोठी ताकद आहे. 21. शरीर सक्रिय ठेवा. ऊर्जा आपल्या बोलण्यात दिसते. 22. एका वेळी एकच काम करा. लक्ष केंद्रित केल्यानं आपला प्रभाव वाढत असतो. 23. जुन्या चुका सोडा आणि आत्मविश्वासानं पुढे पुढे बोला. 24. स्वतःला विचारा, हे खरंच महत्वाचं आहे का? योग्य गोष्टींवर लक्ष ठेवा. 25. दिवसाच्या शेवटी तुमचे विचार स्वच्छ करा. पुढच्या दिवसासाठी आपलं मन तयार ठेवा. 26. उद्यासाठी स्पष्ट नियोजन करा. तयारीमुळे बोलण्यात दमदारपणा येत असतो. मित्रांनो, तुमचं मन जितकं नियंत्रणात, तितकंच तुमचं बोलणं प्रभावी आणि दमदार होत असतं. अशाच प्रभावी बोलण्याच्या टिप्ससाठी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला मित्रांनो आता सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण हजारो सूत्रसंचालक वक्ते घडवण्याचं काम या महाराष्ट्राच्या शिवछत्रपतींच्या या मातीमध्ये निस्वार्थाने निरपेक्ष भावनेनं करतोय. मित्रांनो, तुम्हाला देखील या मिशनमध्ये सहभागी व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला मित्रांनो आताच सबस्क्राईब करा. या चॅनलवरचे प्लेलिस्टचे सर्व व्हिडिओ बारकाईने पहा, अभ्यासात सराव करा. 100% तुम्ही प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता झाल्याशिवाय राहणार नाही, याची 100% गॅरंटी या निमित्ताने देतो.
धन्यवाद.